हेलो जीनियसेस, दिस इज दर्शन सर फ्रॉम श्री कोचिंग क्लासेस. आज आपण स्टडी करू केमिस्ट्री पार्ट फर्स्टचा नवीन चॅप्टरचं नाव असणार सोल्युशन. दिस चॅप्टर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द नीट JEE CET पॉइंट ऑफ व्यू and also the board point of view. And it is also very important because daily we have been encountered with large number of solutions. दररोज आपण खूप साऱ्या सोल्युशन सोबत काय करतो, एन्काउंटर करतो. त्यामुळे सोल्युशन बद्दल समजून घेऊ काय असतं. सो फर्स्टली लेट अस डिस्कस अबाउट द सोल्युशन. सर्वात पहिले आपण सोल्युशन काय असणार. सोल्युशन काय असणार, इट इज जस्ट अ मिक्सचर. सोल्युशन काय असणार, फक्त मिक्सचर असणार. ठीक आहे. मग मिक्सचर जे असणार, ओके, कोणत्या टाईपचं मिक्सचर असणार. जनरली देयर आर टू टाइप्स ऑफ द मिक्सचर. मिक्सचरचे दोन टाईप असतात. एक असणार होमोजिनस मिक्सचर, दुसरं असणार हेटेरोजिनस मिक्सचर. सो देयर आर टू टाइप्स ऑफ द मिक्सचर, दॅट इज होमोजिनस अँड अनदर इज हेटेरोजिनस. ठीक आहे. होमोजिनस मिक्सचर कशाला म्हणतात. ओके, असं मिक्सचर की ज्या मिक्सचर मध्ये आपल्याला सिंगल फेज भेटणार. ओके, द मिक्सचर इन विच सिंगल फेज इज ऑब्टेन, आहे ना, ज्याच्यात काय भेटणार आपल्याला, सिंगल फेज भेटणार. ठीक आहे. त्या मिक्सचरला काय म्हणू आपण, होमोजिनस मिक्सचर. आणि ज्या मिक्सचर मध्ये आपल्याला क्लियर टू और मोर फेजेस आर ऑब्टेन, ज्या मिक्सचर मध्ये आपल्याला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेजेस भेटतील त्या मिक्सचरला आपण काय म्हणू, हेटेरोजिनस मिक्सचर. ठीक आहे. होमोजिनस मिक्सचर सिंगल फेज भेटणार, हेटेरोजिनस मिक्सचर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेजेस भेटणार. उदाहरणार्थ, ओके, वी हॅव टू टेक द वॉटर प्लस सॉल्ट. वॉटर आणि सॉल्ट घेऊ आणि दुसऱ्या याच्यात आपण काय घेऊ, वॉटर प्लस ऑइल. ठीक आहे. इथं जर पाहिलं आपण तर वॉटर प्लस सॉल्ट इथे घेऊ आपण वॉटर आणि ऑइल. क्लियर. आपल्याला असं लक्षात येते क्लियर, जिथं आपण वॉटर आणि ऑइल घेतलं तिथं आपल्याला दोन फेज भेटणार. वरची जे फेज असणार ते ऑइलची असणार, खालची जे फेज असणार ते वॉटरची असणार. So here we have to obtain the two phases. But when we can see the salt solution, we find that there is a single phase. अरे इथं काय भेटणार आपल्याला, सिंगल फेज भेटणार ना. इथं वॉटर आणि सॉल्टची वेगवेगळी फेज भेटणार नाही. ठीक आहे. मग जिथं आपल्याला सिंगल फेज भेटणार अशा सोल्युशनला आपण अशा मिक्सचरला आपण होमोजिनस मिक्सचर असं म्हणू. आहे ना. जिथं आपल्याला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेजेस भेटतील त्या मिक्सचरला काय म्हणू आपण, हेटेरोजिनस मिक्सचर असं. ठीक आहे. मग सोल्युशन काय असणार, सोल्युशन दुसरं तिसरं काही नसून काय असणार, इट इज द मिक्सचर. आहे ना. पण हे मिक्सचर कोणतं असणार, इट इज द होमोजिनस मिक्सचर. Okay, so it is the homogeneous mixture. Solution काय असणार, it is the homogeneous mixture of two or more non-reacting substances. Okay, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे नॉन रिएक्टिंग सबस्टन्सेस असणार त्याचं जे होमोजिनस मिक्सचर बनणार त्याला काय म्हणू आपण, सोल्युशन असं. So what is the solution? It is just a mixture. But which mixture is that? It is a homogeneous mixture. Clear? Of two or more non-reacting substances. Okay. म्हणजेच ज्यावेळेस आपण दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त नॉन रिएक्टिंग सबस्टन्सेसले मिक्स करू, जसं आपण सॉल्ट घेतला आणि वॉटर घेतलं, हे जे सबस्टन्सेस असणार हे एकमेकांसोबत रिएक्ट नाही होणार. ठीक आहे. मग ज्यावेळेस असे नॉन रिएक्टिंग सबस्टन्सेसचं सिंगल फेज सोल्युशन बनणार, सिंगल फेज मिक्सचर बनणार. ओके, त्या सिंगल फेज मिक्सचरला किंवा त्या होमोजेनस मिक्सचरलाच काय म्हणू आपण, सोल्युशन असणार. ठीक आहे. ओके, जे सोल्युशन असणार, सोल्युशन कशापासून बनणार, तर सोल्युशनचे दोन कंपोनंट असणार. कोणते दोन कंपोनंट असणार, एक कंपोनंट असणार काय, सोल्यूट, आणि दुसरा कंपोनंट कोणता असणार, सॉल्व्हंट. ठीक आहे. आणि याच्यापासून काय बनणार, सोल्युशन बनणार. ओके, मग हे दोन कंपोनंट कोणकोणते असणार, एक सोल्यूट आणि दुसरं सॉल्व्हंट. चला एक एक समजून घेऊ. सर्वात पहिले सोल्यूट. सोल्यूट काय असणार, जसं की आपण वॉटर घेतला आणि त्यामध्ये सॉल्ट टाकला. ठीक आहे. मग सोल्यूट काय असणार, सोल्युशनचा मायनर कंपोनंट आहे ना, छोटासा पार्ट. क्लियर आहे ना, मायनर कंपोनंट ऑफ द सोल्युशन. सो इट इज द मायनर कंपोनंट ऑफ द सोल्युशन, मायनर कंपोनंट ऑफ द सोल्युशन, सोल्युशनचा मायनर कंपोनंट which dissolves in solvent. सोल्युशनचा छोटासा पार्ट, मायनर कंपोनंट जो सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व होतो त्याला काय म्हणू आपण, सोल्यूट असं. ठीक आहे. मग सॉल्व्हेंट काय असणार, जसा हा मायनर कंपोनंट असणार तसा हा काय असणार, मेजर कंपोनंट असणार. सो इट इज द मेजर कंपोनंट ऑफ द सोल्युशन इन विच solute is dissolved. ठीक आहे. चला, सोल्यूट काय असणार, मायनर कंपोनंट ऑफ द सोल्युशन विच डिसॉल्व इन सॉल्व्हेंट. सोल्युशनचा छोटासा पार्ट जो सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व होतो.
मग सॉल्व्हंट काय असणार, सोल्युशनचा मोठा कंपोनंट, ओके, ज्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होतो. हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी सोल्यूट अँड सॉल्व्हंट. क्लिअर. आणि या सोल्यूट आणि सॉल्व्हंट जे दोन कंपोनंट असणार यापासून काय बनणार, सोल्युशन बनणार. क्लिअर. याचा अर्थ व्हॉट इज द नेसेसरी कंडिशन टू फॉर्म द सोल्युशन. हा ना, सोल्युशन मस्ट बी रिक्वायर ॲटलीस्ट 2 कंपोनंट. क्लिअर. दोन तरी कंपोनंट लागतील. ठीक आहे. एक असणार सोल्यूट आणि दुसरा काय असणार, सॉल्व्हंट. ओके, लेट अस टॉक अबाउट मोर अबाउट द सोल्युशन. है ना, त्यानंतर समोर जाऊन थोडंसं सोल्युशन बद्दल आणखी डिस्कस करू. मग सोल्युशनचा नेक्स्ट टॉपिक असणार दॅट आर द प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन. सोल्युशनच्या प्रॉपर्टीज आपण, ओके, कोणकोणत्या प्रॉपर्टीज असणार सोल्युशनच्या. प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन. सोल्युशनच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात. तर सर्वात पहिली प्रॉपर्टी असणार जसं की आपण म्हटलं काय, होमोजेनस मिक्सचर. ओके, होमोजेनस मिक्सचर कशाला म्हटलं आपण, असं मिक्सचर की ज्याच्यात सिंगल फेज भेटणार. म्हणजे जे सोल्युशन असणार ते सोल्युशन कसं असणार, इट इज मोनोफेजिक. क्लिअर. ओके, सो सोल्युशन मस्ट बी मोनोफेजिक. सोल्युशन कसं असणार, मोनोफेजिक असणार. ठीक आहे. मोनोफेजिक म्हणजे काय असणार, ओके, इट कंटेन द सिंगल फेज. सिंगल फेजच असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी असणार, यामध्ये जे कंपोनंट असणार, ओके, जे काही सोल्यूट आणि सॉल्व्हंट असणार, म्हणजे जे काही कंपोनंट असणार त्याचं कंपोजिशन फिक्स नसणार. तुम्हाला वाटेल त्या प्रमाणात तुम्ही त्याला मिक्स करू शकता, बट इट विल बी व्हॅरी विदिन सर्टन लिमिट. पण सर्टन लिमिट पर्यंतच तुम्ही त्याला व्हॅरी करू शकता. ठीक आहे. ओके, म्हणजेच काय असणार, तुम्हाला वाटेल त्या प्रमाणात तुम्ही तयार करू शकता. सो द सेकंड प्रॉपर्टी विल बी कंपोजिशन ऑफ द कंपोनंट. कंपोजिशन ऑफ द component is not fixed. It varies within certain limit. ठीक आहे. तुम्हाला वाटतं त्या प्रमाणात तुम्ही कंपोजिशन घेऊ शकता. तुम्हाला वाटत असेल 1 लिटर वॉटर घ्या, 2 लिटर वॉटर घ्या, किती घेऊ शकता, कुछ भी ले सकते हैं. ठीक आहे. सो द सेकंड प्रॉपर्टी विल बी कंपोजिशन ऑफ द कंपोनंट इज नॉट फिक्स्ड बट इट विल बी व्हॅरी विदिन सर्टन लिमिट्स. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू जे कंपोनंट असणार त्याची पार्टिकल साइज किती असणार. क्लिअर. ओके, पार्टिकल साइज. पार्टिकल साइज, साइज जी असणार इट विल बी बिटवीन 0.1 नॅनोमीटर टू 1 नॅनोमीटर. सोल्युशनचे जे कंपोनंट असणार त्याची पार्टिकल साइज किती असणार, पार्टिकल साइज असणार 0.1 नॅनोमीटर टू 1 नॅनोमीटर पर्यंत याची पार्टिकल साइज असणार. ठीक आहे. त्यानंतर सोल्युशन मध्ये जे कंपोनंट असणार दे आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द सोल्युशन. पूर्ण सोल्युशन मध्ये काय असणार त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असणार. क्लिअर. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, जसं की आपण सॉल्ट सोल्युशन बनवलं, सॉल्ट सोल्युशन बनवल्यानंतर त्या सोल्युशन मधला, क्लिअर आहे ना, कुठेही जर आपण ओके त्या सोल्युशनचा एक सिप घेतला तर वी फाइंड दॅट द टेस्ट विल बी सेम. टेस्ट कशी असणार, एकसारखी असणार. क्लिअर. म्हणजेच काय असणार त्यामध्ये, त्या सोल्युशन मध्ये जे डिस्ट्रीब्युशन असणार कंपोनंटचं ते कसं असणार, युनिफॉर्म असणार. So here the uniform distribution of the component. Okay, solution must contain the uniform distribution of the component. Component चे जे डिस्ट्रीब्युशन असणार ते कसं असणार, युनिफॉर्म असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, इट कॅनॉट बी सेपरेटेड बाय द सिंपल फिजिकल मीन्स. आहे ना, साध्या पद्धतीने. क्लिअर आहे. सिम्पली आपण त्याला आपल्याला सेपरेट नाही करता येणार. ठीक आहे. सो द नेक्स्ट प्रॉपर्टी विल बी cannot be separated. Cannot be separated by simple physical methods. Simple physical method ना आपल्याला त्याला सेपरेट नाही करता येणार. ठीक आहे. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन. कोणकोणत्या असणार सोल्युशनच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टीज, सोल्युशन मस्ट बी सिंगल फेज. आहे ना, सोल्युशन कसं असणार, सिंगल फेज किंवा मोनोफेजिक असणार. ओके. त्याच्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन असणार क्लिअर ते फिक्स नसणार. तुम्हाला वाटेल तसं त्या प्रमाणात तुम्ही त्याला ओके घेऊ शकता, सोल्युशन तयार करू शकता. थर्ड, पार्टिकलची जी साईज असणार ती किती असणार, 0.1 नॅनोमीटर टू 1 नॅनोमीटर पर्यंत असणार. ओके. त्याच्यानंतर जे कंपोनंट असणार सोल्युशनचे, त्या सोल्युशन मध्ये कंपोनंटचे जे डिस्ट्रीब्युशन असणार ते कसं असणार, युनिफॉर्म असणार. आणि सर्वात शेवटी ओके, ही जे काही कंपोनंट असणार ते कॅनॉट बी सेपरेटेड बाय द सिंपल फिजिकल मीन्स. सो थँक यू फॉर दिस.